नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या. मी धवल आपलं स्वागत करतो. महाकुंभात भाविकांच्या सुविधेसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गंगा नदीच्या पाण्याची दररोज नमुना चाचणी, पाण्यातून फुले आणि पूजेचे साहित्य 24 तास वेगळे करणे, खराब पाणी प्रक्रिया सुविधांपर्यंत पोहोचवण्यासाठी 200 किमीची तात्पुरती ड्रेनेज सिस्टीम आणि मानवी मलमूत्राची विल्हेवाट लावण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासारखे उपाय केले जात आहेत. एकीकडे निवडणूक जिंकण्यासाठी नेते मंडळी हर तऱ्हेचे प्रयोग करत असताना राज्यसभेच्या एका खासदारानं शेती करण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. खासदार विजयसाई रेड्डी वायएसआर काँग्रेसचे नेते आहेत. सक्रिय राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा त्यांनी आज केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने बलात्कार आणि हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात अलीकडेच एक निरीक्षण नोंदवत म्हटलंय की महिलेने एखाद्या पुरुषाला लैंगिक संबंध ठेवण्याची संमती दिली म्हणजे ही संमती तिच्यावर हल्ला करण्याचा परवाना ठरू शकत नाही. यावेळी न्यायालयाने आरोपी पोलीस निरीक्षकावरही बलात्काराचा आरोप रद्द केलाय, परंतु खून करण्याचा प्रयत्न, हल्ला आणि धमकी देण्याचे आरोप कायम ठेवले आहेत. आठवड्याभरापूर्वी महाराष्ट्रातील एका पर्यटकाचा गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गोवा सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. गोवा सरकारने आता राज्यभरातील पॅराग्लायडिंग उपक्रम स्थगित केला आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यात प्रत्यक्ष मैदानात आणि सोशल मीडियावर जोरात प्रचार सुरू असताना आज आम आदमी पक्षाने सोशल मीडियावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर पहिल्यांदाच टीकास्त्र सोडले. आपने एक्सवर एक डिजिटल पोस्टर शेअर केले असून त्यात बैमान नेत्यांची यादी दिली आहे. यात राहुल गांधी यांचाही समावेश करण्यात आलाय. जम्मू काश्मीरमध्ये वंदे भारत ट्रेन धावण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होत आहे. शनिवारी 25 जानेवारीला भारतीय रेल्वेने ही यशस्वी चाचणी घेतली आहे. सकाळी 8 वाजता कटरा स्टेशनहून वंदे भारत ट्रेन रवाना झाली. ती अवघ्या 3 तासात श्रीनगरला पोहोचली. यावेळी रेल्वे स्टेशन परिसर भारत माता की जय या घोषणेने दुमदुमला. झाशीमध्ये वडील आपल्या नवजात बाळाला कुशीत घेऊन 5 तास तिचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते, मात्र ते आपल्या बाळाला वाचवू शकले नाही. नवजात मुलीचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झालाय. झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधून हे प्रकरण समोर आलंय. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी मंजुरी दिली. भारत दीर्घ काळापासून तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासंदर्भात पाठपुरावा करत होता. राणा हा मूळचा पाकिस्तानी असून कॅनडाचा नागरिक आहे. कनिष्ठ न्यायालयात कायदेशीर लढाई हारल्यानंतर राणाने भारताला प्रत्यार्पण करण्याविरोधात अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. वक्फ बोर्ड विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या अहवालावर शुक्रवार आणि शनिवारी बैठक होणार होती, परंतु बैठकीच्या पहिल्याच दिवशी खासदारांमध्ये राडा झाला. यामुळे विरोधी पक्षातील 10 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई केलेल्या खासदारांमध्ये शिवसेना पक्षाचे खासदार अरविंद सावंत, MIMचे असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पिलीभीत जिल्ह्यातील मुख्तियार अहमद यांची याचिका फेटाळताना न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा आणि डॉक्टर रमेश यांच्या खंडपीठाने सांगितलं की धार्मिक स्थळे प्रार्थनेसाठी आहेत. विशेषतः जेथे या भोंग्यांच्या आवाजामुळे तेथे राहणाऱ्या लोकांना जर त्रास होत असेल तर त्या ठिकाणी याच्यावर बंदी असणारच. बदलापूर येथील 2 शाळकरी बालिकांवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही असा दावा त्यांनी केलाय. हिंदू सेना या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्यावर शनिवारी सकाळी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या अजमेर शहरात ही घटना घडली होती. या हल्ल्यात गुप्ता बचावले आहेत. विष्णू गुप्ता यांनी अलीकडेच दावा केला आहे की अजमेर दर्गा हा शिव मंदिर पाडून बांधलेला आहे. या दर्ग्याच्या खाली मंदिराचे अवशेष आहेत, त्यामुळे वातावरण तापलंय. नवऱ्याच्या सततच्या व्यसनाधीनतेला कंटाळलेल्या 2 महिलांनी आपापले घर सोडून एकमेकींशी लग्न केल्याचा अजब प्रकार उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे घडलाय. कविता आणि गुंज अशी दोघींची नावे असून देवरिया येथील छोटी काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिव मंदिरात दोघींनीही एकमेकींशी लग्नगाठ बांधली आहे. ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध थांबवण्यासाठी करार केला जावा असे विधान केले होते. आता व्लादिमीर पुतिन म्हणाले की 2020 साली डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेपासून दूर ठेवले नसते तर युक्रेन युद्ध टळला असता, रशिया युक्रेन संघर्ष पेटलाच नसता असंही ते म्हणाले. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचालनासाठी निमलष्करी दलाच्या 70 तुकड्या 15,000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. प्रजासत्ताक दिनासाठी बहुस्तरावरील सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे. 6 स्तरांवर तपासणी होईल. याखेरीज बहुस्तरीय बॅरिकेड बसवण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये हजारो CCTV विविध ठिकाणी बसवण्यात आले आहेत.
कोकणातील बारसू रिफायनरी उभारण्याबाबत कोणताही निर्णय नाही. या भागात विचाराधीन असलेल्या वार्षिक 60 मिलियन मेट्रिक टन क्षमतेच्या मोठ्या रिफायनरीऐवजी 20 मेट्रिक टन क्षमतेच्या 3 रिफायनरी विविध भागात उभारण्याचा विचार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. संबंधित रिफायनरी कुठे सुरू होणार याबाबत त्यांनी काही स्पष्ट केलं नाही. येत्या बुधवारी मौनी अमावस्या असून त्यावेळी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर 10 कोटी लोक अमृत स्नान करण्यासाठी येतील असा उत्तर प्रदेश सरकारचा अंदाज आहे. त्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था तसेच गर्दीचे व्यवस्थापन नेटकेपणाने करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. वसई विरार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी निधी नसल्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका विचित्र असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ओढले. प्रकल्प रखडण्याचा वायू प्रदूषणाशी थेट संबंध असून 2016च्या घनकचरा व्यवस्थापन नियमाचे हे उल्लंघन आहे असा शेरा मारत न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केलाय. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर हा तिसरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच पक्षाचा असेल असंही त्यांनी म्हटलंय. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना साहित्य पुरवणारा बालाजी तांदळे याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. बीड शहर पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांना बालाजी तांदळेने धमकावले होते. त्याच बालाजी तांदळेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बालाजी तांदळे आरोपींसाठी ब्लँकेट खरेदी करताना दुकानामध्ये दिसत आहेत. ठाकरे गटाचे 5 आमदार आणि 3 खासदार संपर्कात असल्याचा दावा करत शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालाय. त्या कार्यक्रमाला ठाकरे सेनेचे अनेक नेते, आमदार, खासदार अनुपस्थित असल्यानं चर्चांनी जोर धरलाय. ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची अर्थात एसटीची भाडेवाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाची 276वी बैठक परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, राज्य परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीत एसटीची 14.95% भाडेवाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. अनैसर्गिक कृत्य करून अल्पवयीन युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे हा प्रकार घडल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी 20 वर्षीय युवक असल्याचं बोललं जातंय. गोरेगाव पूर्व येथील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये शनिवारी सकाळी 11:15 सुमारास भीषण आग लागली. लाकडी वस्तूचे सामान ठेवलेल्या 5 ते 6 गाळ्यांना आग लागली असून आगीची तीव्रता वाढली आहे. तब्बल 2000 चौरस मीटर परिसरात ही आग पसरली आहे. यवतमाळमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. स्कूल बसचा मोठा अपघात झालाय. या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच जीव गेला आणि 11 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. 30 विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत. ही घटना यवतमाळच्या उमरखेड मधील पिंपरी दिवटी गावाजवळ घडली आहे. शाळेत जात असतानाच या बसचा अपघात झालाय. पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरात 20 नवीन रुग्ण आढळल्यानंतर रुग्णांची संख्या आता 73 वर पोहोचली आहे. यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिला आहेत. त्याचबरोबर 14 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. पुण्यातील बिघडलेली परिस्थिती पाहता आरोग्य विभागाने तयारी अधिक तीव्र केली आहे. गडचिरोली येथील स्पर्श संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा पोलीस दल आणि चाइल्डलाईन सोबत गुरुवारी राबवलेल्या संयुक्त अभियानात आरमोरी शहरातील बालक कामगारांची सुटका करण्यात आली. आरमोरी शहरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत 9 बाल मजुरांची सुटका करण्यात पथकाला यश आलंय. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग नेहमीच चर्चेत असतो. आता तर ठेकेदाराचे चलन एका शिपायाने बँकेत न भरता पैसे भरल्याचा बँकेचा बनावट शिक्का मारून ते चलन बांधकाम विभागामध्ये जमा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित शिपाई कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भंडाऱ्यातील जवाहरनगर आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या स्फोटात 8 जण ठार तर 5 जण गंभीर जखमी झाले. भंडारा येथील आयुध निर्माण कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर 8ही मृतांचे प्रेत ठेवून नातेवाईक व गावकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय युट्यूबरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण युट्यूबरवर FIR दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या जो युट्यूबर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून बिग बॉस OTT फेम एल्विश यादव आहे. साप तस्करी प्रकरणात नाव आल्यानंतर प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
अभिनेता शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून 9 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे। हे प्रकरण महाराष्ट्र सरकार आणि शाहरुखच्या मन्नत बंगल्याशी निगडीत आहे। 9 कोटी रुपये परत करण्यासंदर्भात शाहरुखची पत्नी गौरी खान हिने याचिका दाखल केली होती। तीच याचिका महाराष्ट्र सरकार मंजूर करू शकतं। शाहरुख खानचं घर मन्नत उभारलंय त्या जमिनीवर अतिरिक्त पैसे देण्यात आल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलाय। अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतिष्ठित छावा चित्रपट चांगलाच वादात सापडलाय। छावा चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद निर्माण झालाय। यावर आता मंत्री उदय सामंत यांनी ही भूमिका घेतली आहे। छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी भूमिका मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे। दूरसंचार क्षेत्रातून एक मोठी अपडेट समोर आली आहे। सरकारी दूरसंचार कंपनी BSNLने देशभरात 65,000हून अधिक 4G मोबाईल टॉवर्स सक्रिय करून आणखी एक मोठा टप्पा गाठलाय। त्यामुळे आता एअरटेल आणि जिओ सारख्या खासगी दूरसंचार कंपन्यांचे टेन्शन वाढल्याचं बोललं जातंय। एका चाहत्याच्या हत्या प्रकरणातील आरोपी कन्नड अभिनेता दर्शन तुगुदीप, पवित्रा गौडा आणि इतरांना दिलेल्या जामीन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका हंगामी आदेशान्वये नकार दिला। परंतु कर्नाटक सरकारच्या या आव्हानाची पडताळणी करण्यास सहमती दर्शवून नोटीस जारी केली। उच्च न्यायालयाच्या आदेशाचा लाभ अन्य सहआरोपी घेतील अशी भीती राज्य सरकारने मांडली। 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। मात्र कोरोना महामारीनंतर जो पर्याय प्रकर्षाने पुढे आलाय तो म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्रात BSc करण्याचा। आज रोजी देशात जवळपास 250 सरकारी, 125 निमसरकारी तर 600 खासगी महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विषयात शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मदचा आणखी इतरही साथीदार असल्याचा संशय पोलिसांना आहे। आरोपी मोहम्मद हा एकटाच आरोपी नसून त्याचा साथीदार असल्याचा संशय पोलिसांना आहे। या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी मिळवलेले प्रमाणपत्र यंत्रणेने मान्य केलेल्या नमुन्यानुसार नसल्याच्या कारणामुळे प्रवेश प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिलाय। विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्याचा निर्णय तंत्रशिक्षण विभागाने घेतलाय। 12वी नंतर विविध व्यावसायिक तंत्रज्ञान विषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षांची नोंदणी राज्य CET कक्षाने लवकरच सुरू केली असली तरी बहुतांश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळालाय। याबाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून नोंदणी संख्या वाढावी यासाठी राज्य CET कक्षाने काही परीक्षांच्या नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय। सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडियाने झोन आधारित अधिकाऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे। या भरती मोहिमेत 266 रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट centralbankofIndia.co.in वर जाऊन या पदासाठी अर्ज करू शकतात। ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे। न्यायालयात चांगल्या पदावर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मुंबई उच्च न्यायालयात चांगली संधी आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत। या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 22 जानेवारी 2025 पासून सुरू झाले आहेत, ज्यामध्ये उमेदवार bombay.highcourt.nic.in वर शेवटची तारीख 5 फरवरी 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2024 या वर्षभरात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या T20 संघाची घोषणा केली। रोहित शर्मा याला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे। रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2024चा T20 विश्वचषक जिंकला। वर्ल्ड कप झाल्यावर लगेचच रोहितने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला, पण तरीही त्याची गेल्या वर्षातील कामगिरी पाहता ICCने त्याला बहुमान केलाय। ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर BCCIने भारतीय संघातील बड्या खेळाडूंना थेट रणजी क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले। या आदेशानुसार अनेक बडे खेळाडू रणजीच्या मैदानात उतरले। भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल यांनीही रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळताना झुंजार शतक ठोकले। रणजी ट्रॉफीच्या 6व्या फेरीत त्याने कर्नाटक विरुद्ध शतक झळकावले। हरवलेला सूर शोधण्यासाठी नव्या दमाने उतरलेल्या टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध T20 मालिकेची सुरुवात विजयाने केली। फिल्डिंगचा सराव करताना अभिषेकला दुखापत झाली, त्यामुळे त्या जागी वॉशिंग्टन सुंदर किंवा ध्रुव जुरेलला संधी मिळू शकते। श्रेयस अय्यरवर आता एका सामन्याची बंदी येऊ शकते अशी माहिती समोर आली आहे। श्रेयस अय्यरने मैदानात एक मोठी चूक केली आहे। मॅचमध्ये पंच S रवी यांनी श्रेयस बाद असल्याचा निर्णय दिला, मात्र यावेळी निर्णय श्रेयसला मान्य नव्हता। त्याने पंचासह चर्चा केली, त्यात अजिंक्य राणेनेही सहभाग दिला होता। आश्चर्य म्हणजे श्रेयसने मैदानातच त्यानंतरही थांबत आपली नाराजी व्यक्त केली।
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात रावळपिंडी येथे 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळवला जातोय. पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान पाकिस्तानच्या 38 वर्षीय गोलंदाजाने हॅट्रिक घेत धुव्वा उडवलाय. इतिहासात हॅट्रिक घेणारा नोमान अली हा पहिला पाकिस्तानी फिरकी गोलंदाज ठरलाय. मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जोरदार नाट्य पाहायला मिळालं. श्रेयस अय्यर 17 धावा केल्यानंतर गोलंदाज आकिब नक्बीच्या षटकात झेलबाद झाला. यानंतर श्रेयस अय्यरने पॅव्हिलियनमध्ये परतण्याऐवजी त्याने मैदानावरच अंपायरशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर नॉन स्ट्राईकवरती असलेला कर्णधार अजिंक्य रहाणेने नाराजी व्यक्त केली, पण निर्णय बदलला नाही आणि अय्यरला परतावे लागले. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बॉलिवूडमधलं एक चर्चेतलं कपल आहे. दोघांनी 2015 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर 10 वर्षांनी शाहिदनं आता त्याच्या आणि मीराच्या नात्यावर भाष्य केलंय. परफेक्ट मॅरेज असं काहीच नसतं असं शाहिदनं म्हटलंय. शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या ब्रेकअप तसंच लग्नावर भाष्य केलंय. इंडस्ट्रीमध्ये आपल्या विनोदासाठी प्रसिद्ध असलेला कृष्णा अभिषेकचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. कृष्णासोबत त्याची बहीण आरती सिंह देखील प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आरती ही कृष्णाची धाकटी बहीण आहे हे अनेकांना माहिती आहे. अलीकडेच कृष्णाने सांगितलं की त्याला आरती त्याची धाकटी बहीण आहे हे तिच्या जन्मानंतर 7 ते 8 वर्षांनंतर कळलं. अभिनेत्री प्रियंका चोप्रा हॉलिवूड सिनेमात काम करायला लागल्यापासून फार कमी वेळा बॉलिवूड सिनेमात दिसली आहे. गेली 5 वर्षे ती कुठल्याही हिंदी किंवा भारतीय सिनेमात दिसली नव्हती. मात्र आता प्रियंका लवकरच भारतीय चित्रपटात पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याने प्रियंका तब्बल 8 वर्षांनी भारतीय चित्रपटात पुनरागमन करणार आहे. ब्रिटिश रॉक बँड कोल्ड प्ले सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. मुंबईत 18 आणि 19 जानेवारी 2025 रोजी या बँडचे कॉन्सर्ट झाले. आता अहमदाबादमध्ये 26 जानेवारी 2025 रोजी या बँडचे लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे. तुम्ही घरी बसून हे लाईव्ह पाहू शकता. कोल्डप्ले आणि OTT प्लॅटफॉर्म डिझनी प्लस हॉटस्टारने यासाठी करार केला आहे. तर या होत्या सध्याच्या घडीच्या सुपर 50 बातम्या. अशाच बातम्या पाहण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती. नमस्कार.